नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. पैठणमध्ये गोदावरीचं पात्र कोरडं पडताच सोन्याच्या शोधासाठी झुंबड. नाथषष्ठींच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गर्दी. पैठणहून एक अत्यंत रंजक बातमी समोर येत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथे नाथषष्ठी उत्सवाची तयारी सुरू असतानाच गोदावरी नदीच्या पात्रातील पाणी कमी करण्यात आलं आहे आणि पाणी ओसरल्यामुळे नदीचं विस्तीर्ण पात्र उघडं पडलं आहे. आणि या उघड्या पडलेल्या गाळात सोनं शोधण्यासाठी शेकडो नागरिकांनी नदीपात्रात गर्दी केली आहे. ही गर्दी बघून तुम्हाला वाटेल की इथे जत्रा भरली असेल किंवा एखादा उत्सव सुरू आहे, पण नाही. हे लोक हातात चालण्या, टोपल्या आणि फावडी घेऊन गाळ चालत आहेत. कारण आहे सोन्याचा शोध. नाथषष्ठी निमित्त गोदावरी नदीच्या पात्रातील पाणी कमी करण्यात आलं आहे. पाणी कमी झाल्यामुळे नदीचा तळ उघडा पडला आहे. नाथ मंदिर परिसराच्या पाठीमागे असलेल्या दशक्रिया विधी घाटावर वर्षभर अंत्यसंस्कार आणि विधी पार पडतात. स्थानिक श्रद्धेनुसार या विधी दरम्यान अस्थीसोबत किंवा थेट नदीत अर्पण केलेले सोन्या चांदीचे दागिने वर्षभर या गाळात साचून राहतात. आता पाणी कमी झाल्यामुळे हा साचलेला गाळ उघडा पडला आहे. सोन्याचे कण किंवा दागिन्याचे तुकडे मिळतील या आशेने शेकडो नागरिक आबालवृद्ध सकाळीच नदीपात्रात उतरले. काहींना किरकोळ धातूचे तुकडे मिळाल्याची चर्चा असली तरी बहुतांश लोक केवळ नशिबाच्या भरवशावर गाळ चालत आहेत. या सुवर्ण शोधासाठी नदीपात्रात मोठी झुंबड उडाली आहे. मात्र या गर्दीमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने तात्काळ दखल घेत खबरदारीची उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. नाथषष्ठीच्या उत्साहात सोन्याच्या शोधाची ही बातमी सध्या परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.